Hi guys, ladies and gentlemen, boys and girls, how are you? तर मंडळी ॲज एक्सपेक्टेड चॅम्पियन्स ट्रॉफीची जी फायनल आहे ती आज भारत आणि न्यूझीलंड या दोन संघातच होत आहे. अगदी सुरुवातीला बहुतेक सगळ्यांनी जे भाकीत केलं होतं त्याप्रमाणे शेवटी फायनल या दोन संघांचीच बरोबर गाठ पडलेली आहे. आता रिझल्ट जर म्हटलं तर क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. तरी एक अंदाज व्यक्त करायला काही हरकत नाही. ही मॅच माझ्या मते आज तरी 60-40 आपण जिंकणार आहोत. पण मंडळी चॅम्पियन्स ट्रॉफीचे जे नॉकआउट्सचे सामने असतात त्यामध्ये न्यूझीलंडचं पारडं नक्कीच जड आहे. न्यूझीलंडनी आत्तापर्यंत आपल्याला 3 वेळा हरवलं आहे नॉकआउटमध्ये ह्याच्या ICCच्या चॅम्पियन्स ट्रॉफीने. ICCच्या जे ट्रॉफी हे असतात स्पर्धा, त्या नॉकआउट स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने आपल्याला 3 वेळा हरवलं आहे आणि आपण न्यूझीलंडला फक्त एकदाच हरवलं आहे. तर ते जे स्टॅट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला थोडीफार करेक्शन करायची गरज आहे. ते आपण आज करणार. आता असं आहे ना, आपले सामने जेव्हा पाकिस्तानच्या अगेन्स्ट होणार किंवा आता सध्याचे आपले खरे रायव्हल, पाकिस्तान हे काय आपले रायव्हल नाहीत सध्या, आपले खरे रायव्हल ऑस्ट्रेलिया ह्यांच्या विरुद्ध जे सामने होतात तेव्हा आपण खुन्नसनी खेळतो. ते म्हणजे आपले खेळाडूसुद्धा आणि आपण पाहतानासुद्धा म्हणजे एकमेकाची खुन्नस असते की हा सामना आपण जिंकलाच पाहिजे. पण का माहिती नाही, न्यूझीलंडबरोबरचे जे सामने असतात ना त्याच्यामध्ये खुन्नस नाही वाटत. इवन न्यूझीलंड जरी जिंकलं आहे तरी आपल्याला ठीक आहे, चला पार्ट ऑफ द गेम वगैरे, म्हणजे बऱ्यापैकी स्पोर्टिंगली घेतो आपण. आता बघा आपलं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ह्याचं जे होतं वर्ल्डचं इव्हेंट जो होता त्याच्यामध्ये आपण कंटिन्यू पहिल्या क्रमांकावर होतो. न्यूझीलंडबरोबर 3 टेस्ट मॅचची सिरीज जेव्हा होती भारतामध्ये तेव्हा आपण ती आरामात जिंकणार आणि वी विल सिमेंट अवर प्लेस इन द फायनल्स. इट वॉज ॲज गुड ॲज टेकन फॉर ग्रँटेड. पण तिथे येऊन न्यूझीलंडनी अभूतपूर्व धुलाई केली, आपली व्हाईट वॉश केला आणि आपण त्या स्पर्धेतून बाहेर पडलो. पण तरीही आपल्याला न्यूझीलंडबद्दल असं नाही वाटत की आपण ह्यांच्याकडून हरलो किंवा खुन्नस. ते थोडंसं बाजूला ठेवायला पाहिजे. आज आपण न्यूझीलंडबरोबर सुद्धा खुन्नसनीच खेळायला पाहिजे. तर मंडळी टॉस आता असं आहे ना की रोहित शर्मा कॅप्टन झाल्यापासून त्यांनी टॉस हा विषय म्हणजे मॉकरीचा विषय करून टाकलेला आहे. त्याच्या दृष्टीने टॉसला काही विशेष महत्त्व नसतं. टॉस एक 5% आहे. पण आजचा जो टॉस असेल तो मला वाटतं कदाचित गुड टॉस टू लूजच असेल. कारण असं आहे ना की तिथे क्लाउड कवर असणार आहे दुपारी 3 नंतर. त्यामुळे जरी ओव्हरऑल स्पीच ह्याच्यासाठी असलं स्पिन बॉलिंगसाठी, तरी त्या ह्याच्यावरती मीडियम पेसरनासुद्धा संधी मिळू शकते. त्यामुळे जो हे संघ टॉस जिंकेल त्याला पहिल्यांदा फलंदाजी घ्यावी की गोलंदाजी हा थोडा विचाराचाच प्रश्न आहे. आता कसं आहे, न्यूझीलंडला पहिल्यांदा हे घ्यावीशी वाटेल गोलंदाजी, कारण त्यांची जी मेन स्ट्रेंथ आहे ती हेच आहे, मीडियम पेसरच आहे. त्यांचे जे स्पिनर्स आहेत त्यांना आपण व्यवस्थित टॅकल करतो. आपला जसं बलस्थान स्पिनर्स आहे तसं त्यांचं बलस्थान निदान आपल्या विरुद्ध तरी स्पिन नाही होऊ शकत. त्यामुळे ते पहिल्यांदा हे घ्यायला टेम्प्ट होऊ शकतात बॉलिंग. पण समजा त्यांनी दुसरी एक गोष्ट अशी आहे की दुसरी जर आपली हे आली गोलंदाजी आली तर आपला जो मिस्ट्री स्पिनर आहे वरुण, त्या वरुणचे जे हे आहेत स्पिन बॉलिंग आहे ती दिवसाच्या ह्याच्यामध्ये थोडीशी जज करणं सोपं जाईल. अंडर द लाईट्स थोडा अवघड जाईल. थोडक्यात टॉस मला वाटतं रोहित आत्तापर्यंत 14वा हरला, हा 15वाही हरू दे. गुड टॉस टू लूज. आणि आपला संघ आता असा भरात आहे ना की टॉस विशेष फरक पडत नाही. न्यूझीलंडच्या संघात एक थोडासा काळजीचा विषय असा असेल की मॅट हेनरी अवेलेबल आहे की नाही माहिती नाही. तो जर अवेलेबल असेल तर ही इज अ थ्रेट, नो डाऊट अबाउट इट. भारताच्या विरुद्ध खेळताना मॅट हेनरी नेहमीच त्रासदायक ठरलेला आहे. इवन या आधीच्या साखळी सामन्यातसुद्धा त्यांनी 5 आपल्या विकेट्स काढल्या होत्या आणि 3 आऊट 30 असा आपला स्कोअर करून त्यांनी आपल्याला बॅकफूटला नेऊन ठेवलं होतं. ही अगदी अलीकडची गोष्ट आहे आणि मॅट हेनरी आपल्याला त्रास देतोच. त्यामुळे मॅट हेनरी असेल तर ते, नसेल तर ते न्यूझीलंडच्या दृष्टीने थोडं हेच आहे, सेटबॅकच आहे. त्यानंतर कसं आहे की आत्तापर्यंत जे हे आहे हे जे पिच आहे, ज्या असं म्हणतात की आता जे भारत आणि पाकिस्तानचा जो सामना झाला
त्या पिचवर हा सामना खेळला जाईल. मला वाटतं बाकीची जी पिचेस जर पार स्कोअर 250 असेल तर कदाचित या पिचचा स्कोअर 280, पार स्कोअर 280 आहे का असं मला वाटतं. कारण बघा पाकिस्तानची बॅटिंग काही खास नाही आहे, त्यामुळे आपण त्यांना 240ला पहिली बॅटिंगला रोखलं, ह्याच्यात काही विशेष विशेष काही नाही, म्हणजे ठीक आहे. पण दुसऱ्यांदा आपण जेव्हा बॅटिंग करत होतो तेव्हा त्यांचा 240चा स्कोअर आपण 42व्या ओव्हरला पार केलेला आहे. 42व्या ओव्हरला पार केलेला आहे याचा अर्थ असा की अजून 8 ओव्हर शिल्लक होत्या. म्हणजे 250मध्ये आणखीन 8 ओव्हरमध्ये 70 धावा जरी म्हटलं तरी 300 म्हटलं, 300 नाही, ठीक आहे, 280 जरी आपण पकडलं तरी माझ्या मते या पिचवरती पार स्कोअर 280 असावा असं मला वाटतंय. मे बी मी चुकीचं असू शकेन, कदाचित इथेही पार स्कोअर 250चाच असेल. त्यामुळे असं वाटतं की ही मॅच नक्कीच लो स्कोरिंग होईल की नाही काही सांगता येत नाही. पण आत्ता सध्याच्या जे स्कोअर होतात त्या तुलनेत कितीही झालं तरीही लो स्कोरिंगच राहणार आहे. त्यानंतर आता दुसरं एक आहे ना की रोहित आणि विराट कोहली दोघांनीही आपली कामगिरी आत्ताच्या ह्याच्यापर्यंत यशस्वीपणे पार पाडलेली आहे. परवाची जी गंभीरची प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये त्यांनी कॅटेगरिकली सांगितलं की रोहित आणि विराट दोघेही प्लॅनप्रमाणे खेळतात आणि वी डोंट गो अकॉर्डिंग टू नंबर्स. रोहितचा स्कोअर बघा 25-30 वगैरे असाच आहे, पण तो धावा किती करतो त्यापेक्षा त्याच्या ज्या धावा आहेत किंवा त्याचा जो खेळ आहे त्याचा इम्पॅक्ट किती होतो सामन्यावर ते महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने रोहितचा जी छोटीशी खेळी असती ती खेळी नेहमीच आपल्याला पहिल्या 10 ओव्हरमध्ये चांगला स्कोअर होतो आणि आपण जिंकतो. पण मला असं वाटतं या सामन्यात रोहितने थोडीशी डीप बॅटिंग करायला हवी. रोहित जेवढा जास्त खेळेल तेवढा आपला स्कोअर जास्त होणार आहे. आता दोन्ही संघाच्या जर तगड्या बाजू म्हणजे विचार स्ट्रॉंग पॉईंट जर म्हटले तर न्यूझीलंडकडे अर्थातच केन विलियम्स हा जबरदस्त फलंदाज आहे. रचिन रवींद्र सध्या तुफान फॉर्मात आहे. त्यांचा एक फलंदाजाकडे आपण अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही, तो म्हणजे मिचेल हा मधल्या ओव्हरमध्ये तुफान फटकेबाजी करून आपल्याला डीप घेऊन जाऊ शकतो. आता सँटनर आणि ब्रेसवेल यांची जी फिरकी आहे ती फिरकी बाकीच्या संघांना त्रासदायक असली तरी आपल्यासाठी विशेष त्रासदायक नाही. तरी ते दोघे उत्तम फिरकी गोलंदाजी टाकतात, त्यामुळे त्यांना अगदी कमी लेखूनही चालणार नाही. दोन्ही संघाच्या बलस्थानातला मुख्य जर फरक काय असेल तर फिल्डिंग. न्यूझीलंडची आपली फिल्डिंग चांगली आहे, पण न्यूझीलंडची फिल्डिंग जबरदस्त आहे. ग्लेन फिलिपनी पकडलेले झेल आणि शिवाय विलियम्सनी सुद्धा जो एक झेल पकडला ह्याच्यामध्ये परवाच्या सामन्यामध्ये, मला वाटतं शुभमन गिल नाही, बहुतेक हार्दिकचा असावा, ते सगळे झेल इतके अफलातून होते की झेल नसलेले झेल ते कन्वर्ट करून मॅच जिंकतायत. या सामन्यामध्ये मला असं नाही वाटत की आपला कुठलाही खेळाडू पॉईंटकडे उंचावरून शॉट मारायला धजावेल. आता आपली जर बलस्थानं म्हटलं तर रोहित आहे, कोहली आहे, रोको तर आहेतच आहेत, श्रेयस चांगल्या फॉर्मात आहे, त्याचा फॉर्म असाच कंटिन्यू राहू दे. हार्दिक तर काय म्हणजे ऑल इन वन पॅकेजच आहे. तो बॅटिंग चांगली करतो, बॉलिंग चांगली करतो, फिल्डिंग चांगली करतो. या सामन्यामध्ये मला वाटतं आपला जो स्टार असेल तो कुलदीप असेल. कारण कसं आहे बघा, आता गणिताच्या पेपरचा तुम्ही अभ्यास चांगला केला की इंग्लिशचा पेपर अवघड निघतो. तसं आता न्यूझीलंडची जी टीम आहे ते जी थिंक टँक आहे ते सगळे वरूनच्या ओव्हर्स घेऊन बसलेले आहेत आणि कुलदीप हा इतका मुरब्बी आणि जुना जाणता आहे, म्हणजे त्यामुळे ते जास्ती कॉन्सन्ट्रेशन त्याचं असणार आहे ह्याच्यावरती, वरूनवरती. आणि मला असं वाटतं की महत्त्वाच्या विकेट्स घेऊन जाणार कुलदीप. शामी तर ऑल टाईम खरोखर ग्रेट आहे. म्हणजे त्यांनी हा आपला मेन जो बॉलर आहे बुमराह त्याची अनुपस्थिती आपल्याला अजिबात जाणून दिलेली नाही आहे. फक्त त्याचा थोडासा फिटनेसचा या खेपेला विषय जाणवला नाही, त्यामुळे शामी आणि कुलदीप हे आपले स्ट्राईक बॉलर राहतील असं मला वाटतं. आता ही जी स्पर्धा चालू आहे या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ त्यांनी ऑलरेडी आपली रिटायरमेंट डिक्लेअर केली. मला वाटतं बांगलादेशचा सुद्धा मुश्फिकुर जो आहे रहीम त्यांनी पण रिटायरमेंट डिक्लेअर केली. आता आपला जो मीडिया आहे ना, या आपला मीडिया आणि पाकिस्तानचा जो मीडिया आहे त्याच्यावरती रोहित आणि विराट ह्यांचं रिटायरमेंटचं एवढं हे चालू आहे, चर्चा चालू आहेत की त्या दोघांच्या डोक्यात सुद्धा हे रिटायरमेंटचं प्लॅन सध्या काही असतील की नाही माहीत नाही, पण शक्यता नाकारता येत नाही. दोघेही 36-37 म्हणजे
ठीक आहे, रिटायरमेंट घेतली तरी चालेल. जरी नाही घेतली तरी अजून 2 वर्ष ते नक्कीच चांगलं खेळतील, दोघंही चांगले खेळतील. ही जी स्पर्धा आहे ती दोघांनी आपल्याला जी कामगिरी दिलेली आहे ती चोख पार पाडलेली आहे. आणि रोहितचं जर म्हणायला गेलं तर रोहितचा जबरदस्त बॅट्समन आहेच, ते तर आहेच. पण तो वन ऑफ द बेस्ट कॅप्टन्स इंडिया एव्हर प्रोड्युस्ड. ICCच्या ज्या स्पर्धा आहेत त्या प्रत्येक स्पर्धेच्या फायनलला घेऊन गेलेला एकमेव कप्तान म्हणजे रोहित. त्याचे बॉलिंग चेंजेस इतके सटल असतात, फील्ड अरेंजमेंट छान असतात. त्यानंतर त्याचे जे एकंदरीत डावपेच असतात ते खरोखरच वाखाणण्यासारखे असतात. त्यामुळे असं वाटतं की आता पांढऱ्या बॉलला या दोघांनी एवढ्यात तरी रामराम ठोकू नये. डोंट नो त्या दोघांचं मत काय आहे, शेवटी फायनल आहे त्यांनी घ्यायचं आहे. दुसरी एक गोष्ट, सगळा जो मीडिया आहे तो किरकिर 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 सध्या करतोय की बाबा आपल्याला मोठा अनड्यू ॲडव्हान्टेज मिळाला आहे, कारण आपले सगळे सामने दुबईत आहेत. आपल्याला कुठेही प्रवास करायला लागलेला नाही. त्यामुळे आणि फक्त हॉटेल रूममधून मैदानात यायचं, सामने खेळायचे. ट्रॅव्हलिंगचं हे किंवा आता जेट लॅग वगैरे शब्द तर इतके चुकीचे आहेत तिथे, कारण पाकिस्तान आणि दुबई एवढाच प्रवास आहे जो 2-2.5 तासाचा असेल. त्याच्यामध्ये काय फारसा मला नाही वाटत मोठे प्रॉब्लेमॅटिक इश्यू असतील. पण बाकीचे सगळे संघ जे आहेत ते आपलं अपयश झाकण्यासाठी याचा वापर करतायत असं मला नक्कीच वाटतं. पण अनड्यू ॲडव्हान्टेज वगैरे काहीही नाही आहे. थोडासा ॲडव्हान्टेज कदाचित असेल, नाही असं नाही. पण हे काय आपलं काय होम पिच नाही आहे, आपल्यासाठी सुद्धा ते फॉरेन पिचच आहे. आणि इव्हन आजचा जो सामना खेळला जाणार आहे त्या पाकिस्तानच्या ज्या ह्याच्यावर आपली सामना झाला त्या पिचवरच आहे. ते पिचसुद्धा नक्की लो स्कोरिंग आहे का थोडंसं डाऊटफुल आहे. कदाचित थोडासा मिडियम साईज स्कोअर तिथे 250, 250, 280 वगैरे होऊ शकेल. त्यामुळे 250 झाले तर निश्चिंत राहून चालणार नाही. आणि न्यूझीलंड ही एवढा खतरनाक टीम आहे की न्यूझीलंडच्या अगेन्स्ट तुम्ही कधीही रिलॅक्स होऊ शकत नाही. केव्हाही मॅच पलटवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. पण त्यांच्यापेक्षा मॅच पलटवण्याची क्षमता जास्त आपल्यात आहे, हे साखळी सामन्यात सिद्ध झालं. 3/30 असतानासुद्धा आपण डगमगलो नाही. कसं आहे, आपल्याकडे अष्टपैलू खेळाडू आहेत, बॅटिंग चांगली आहे, बॉलिंग चांगली आहे, फिल्डिंग चांगली आहे, सगळं चांगलंच आहे. सगळं चांगलं असलं तरी शक्यता 60-40 काय माहिती आहे का, त्या दिवशी जो संघ चांगला खेळतो त्या दिवशी नशिबाची साथ ज्याला लाभते आणि तो दिवस ज्या संघाचा असेल तोच संघ शेवटी सामना जिंकतो. मला अगदी 100% खात्री वाटते की हा सामना आणि ही ट्रॉफी आपण जिंकणार. त्याचबरोबर डोंट नो रोकोच्या रिटायरमेंटचे काय अनाऊन्समेंट होते का, पण मला असं वाटतं की आणखीन 27चा जो कप आहे तोपर्यंत या दोघांनी खेळायला हरकत नाही. किंवा निदान आत्ता इमिजिएट डिसिजन घेण्यापेक्षा थोडंसं विचार करून त्यांनी याच्यावर निर्णय घ्यावा. डोंट नो काय होतं आहे. तर मंडळी, आजचा जो अतिशय रंगतदार सामना दुबईमध्ये रंगणार आहे दुपारी 2-2:30 वाजता, तो आपण सगळ्यांनी बघायचा आहे. आणि तो सामना आपण जिंकणार आणि चॅम्पियन्स ट्रॉफी आपण उचलणार, रोहित उचलणार. या गुड नोटवर बाय.